नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे. आदिती तटकरेने ट्विट केलेलं आहे. आदिती तटकरे कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आहेत. तर त्यांनी ट्विट केलेलं आहे. तर ट्विटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की महिला व बालविकास विभागाअंतर्गत किती पदाची आहे तर मित्रांनो 18,882 पदाची मेगा भरती होणार आहे. तर मित्रांनो यामध्ये कोणते पद आहेत याविषयी मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो. आणि मित्रांनो या अगोदर पण आता हे जे पद आहेत ते महिला बालविकास विभागाअंतर्गत जे पदभरती आहे त्यानंतर तुम्हाला असं आता सुरुवात झालेली आहे अंगणवाडीची भरतीची पण. तुम्हाला त्याविषयी माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती जा आणि अंगणवाडीची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. ज्या विभागातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या अंगणवाडी भरतीचे माझ्याकडे जेवढे आलेले आहेत तेवढे मी जाहिराती टाकलेले आहेत. तर मित्रांनो एक वेळेस जाऊन नक्की भेट द्या त्या ठिकाणी. तर चला आपण पुढे पाहूत काय आहे ते. तर या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदाची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात बैठक झाली. मंत्रालयाच्या दालनामध्ये बैठक झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने 70,000 पदाची भरती करण्याचा निर्णय घेतला असून महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकाचे किती आहेत तर 5,639 पदे आहेत व 13,243 अंगणवाडी मदतनीसचे पदं आहेत. आणि एकूण हे पदं किती व्हायलेत तर 18,882 व्हायलेत. तर 18,882 पदं आहेत मित्रांनो. त्यानंतर सामोरे पाहूत काय आहे ते. या ठिकाणी सांगितलं ही प्रक्रिया कधीपर्यंत राबवण्यात येणार आहे किंवा पूर्ण करण्यात येणार आहे तर ही आहे 14 फेब्रुवारीपासून ते 2 मार्च दरम्यान काय होणार आहे तर मुख्य सेविका पदासाठीची सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उच्च खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तर मित्रांनो 14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान कोणती भरती आहे तर मुख्य सेविका पदाची भरती आहे. त्यानंतर पुढे पाहू यासंबंधी त्यांनी काय केलेलं आहे. यासोबतच त्यांनी काय केलेलं राज्य महिला आयोग, आर्थिक महिला विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदाचीही भरती प्रक्रिया लवकरच सुरू करावी अशी सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर आता मित्रांनो राहिलेल्या जे बाकीचे आहेत मंडळ त्यामध्ये राज्य महिला आयोग असेल किंवा महिला आर्थिक महामंडळ असेल किंवा बालकल्याण समिती असेल किंवा बाल न्याय मंडळातील जे काही रिक्त पदं असतील ते पण लवकरात लवकर भरून घ्यावं असं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांना. त्यानंतर सामोरे पाहूत मित्रांनो या ठिकाणी सांगितले की यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव कोण होते डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते या बैठकीला. तर यांनी अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत हे आदिती तटकरे मॅडमनी हे ट्विट केलेलं आहे. तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली आणि याविषयी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि अंगणवाडी पदभरतीची परत एकदा सांगतोय अंगणवाडी पदभरतीची जी काही असेल सेविका असेल मदतनीस असेल काही ठिकाणचे जे ॲड आलेले आहेत तुम्ही जाऊन आपल्या चॅनलला भेट देऊ शकता. त्या ठिकाणी प्लेलिस्ट बनवलेली आहे त्यांची स्पेशल भरतीची. तर थँक्यू मित्रांनो.